नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत। आज आपण बनवणार आहोत डोसे, सांबार आणि चटणी। तर कशी बनवते ते आपण पाहूयात। चला तर मग मंडळी, आता आपण सांबार बनवण्यासाठी ना टोप ठेवला गरम करत। मंडळी आता टोप गरम झालाय, त्याच्यात आपण तेल टाकून घेऊया। तर तेल थोडं गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण काय टाकायचं? आता राई टाकायची। राई टाकायची। आता ह्याच्यात आपण राई टाकून जसं जिरं पण टाकलं। राई आणि जिऱ्याच्या मध्ये टाकले आपण। तेल गरम झाल्यानंतर थोडं तडते म्हणून थोडासा लांबच पकडलाय मोबाईल। मंडळी, आता आपण सांबार बनवायसाठी ना आधीच टोमॅटो दोन ते 3 टोमॅटो, जेवढं तुम्हाला रिक्वायरमेंट एवढी किंवा एक पण चालेल टोमॅटो। आणि आपल्याला छोटेसे 2 कांदे हे कापून घेतलेत आणि दोन मिरच्या आणि थोडीशी चिंच सांबारमध्ये टाकायला। हे आपण पहिलेच तयारी करून ठेवलेली आहे याची। तर तुम्ही पण पहिलीच तयारी करून नंतरच सांबार बनवायला घ्या। मंडळी, आता आपण सांबारासाठी जी डाळ लागणारी आहे ती आपण पहिलीच उकडून घेतलेली आहे। तर ते तुम्ही पाहू शकता। आता जी फोडणीला आपण द्यायची आता ती। अगोदरच आपण डाळ वगैरे सर्व उकडून घेतलंय, कारण की सोपं पडतं सगळं। आता याच्यामध्ये काय टाकायचं? आता अजून ह्याच्यात आता हळद टाकून घेऊया थोडीशी, आणि सांबार मसाला टाकायचा 1 चमचा। त्याच्यातच कांदा, टोमॅटो, मिरची सगळं टाकून शिजायला ठेवायचं। म्हणजे आता आपण सगळं मिक्स केलंय ह्याच्यामध्ये। आता याला आपण 10 ते 15 मिनिटं शिजून घेऊयात। मंडळी, आता आपण याच्यामध्ये सर्व मिक्स केलंय आणि याच्यामध्ये आता थोडंसं आपण चवीपुरतं मीठ टाकूया। जर तुम्ही डाळ जेव्हा उकडता त्यावेळेस जर मीठ टाकताय तर ते चवीपुरतंच टाका, नाहीतर तुम्ही परत टाकलं तर अजून ते खार होऊन जाईल। मंडळी, आता आपला सांबारा जो आहे तो बऱ्यापैकी त्यांनी उकळ घेतलेला आहे। आता कसा असतो सांबारा हा थोडासा तिखट, थोडासा आंबट असा चवीला लागतो। तर तो आंबटपणा यासाठी थोडीशी आपण याच्यामध्ये आता चिंचेचं पाणी टाकूया। चिंच आता पिळून त्याचं पाणी करून याच्यात ॲड करूया। आता याच्यामध्ये थोडासा आंबटपणा चांगला येईल। आता आपण चिंच टाकल्यावर थोडंसं बऱ्यापैकी फिरून घेतलं आहे सांबाराला। आता याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करूया। आता आपला सांबार झाला रेडी। थोडंसं अजून 2 ते 3 मिनटं शिजून घेऊया की आपला सांबार रेडी। मंडळी, थोडासा आपण याच्यामध्ये आता आपला घरचा थोडासा मसाला ॲड केला आहे, कारण की तिखटपणा यावा म्हणून। तर तो टाकल्यावर आपण थोडासा आता फिरून घेऊया। थोडासा तिखटपणा वाढवला आहे आता। तर तुम्ही सुद्धा जर तुम्हाला थोडासा तिखटपणा हवा असेल तर तुमच्या घरचा मसाला तुम्ही त्यात टाकू शकता। सांबार पाहू शकता तुम्ही आता रेडी झालेला आहे। तर त्याच्यावर झाकण ठेवूया आणि आता बनवूया चटणी। तर चटणी बनवायसाठी त्याचे छोटे छोटे तुकडे काढून घेऊया आपण मिक्सरला लावायसाठी। पाहू शकता मंडळी, आता आपण खोबऱ्याचे जे तुकडे जे आहेत ते बऱ्यापैकी आता बारीक केलेत, कारण की मोठे तुकडे जर असतील ना तर ते लवकर बारीक होत नाही। त्याच्यामुळे आपण आधीच ह्याला सुरीने बारीक करून घेतलेत। आता याच्यामध्ये काय मिक्स करायचं? अजून खोबऱ्यामध्ये
त्या खोबऱ्यात 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या ओके. आणि 2-3 मिरच्या घ्यायच्या, धुवून घेतलेल्या मी, आणि मिक्सरला लावून घेऊया. चला मंडळी, आता आपण हे जे साहित्य आहे ना ते आता मिक्सरमध्ये मिक्स करूया आणि मिक्स करून झाल्यावर तुम्हाला दाखवतो चटणी कशी झाली ती. मंडळी, आता आपली चटणी झालेली आहे रेडी. आता ह्याला आपण तडका लावूया. तडका लावला आहे आता आपण. चला तर मग आता तयारी करूया डोस्याची. मंडळी, आता आपण डोस्यासाठी तवा ठेवला होता गरम करत. आता आपण डोसे चालू करूया बनवायचे. मंडळी, आता आपण डोसे करायला चालू केलेलं आहे. पहिलं याला तेल लावून घ्यायचं. तर आम्ही कांदा यूज करतो. थोडा त्याला कांद्याला कापायचा वरचा भाग या पद्धतीने असा कापून घ्यायचा थोडासा, आणि याला तेल लावून मग ते असं फिरवायचं याला सगळीकडे. आता आपण पीठ टाकूयात. थोडासा अजून जाडच घेतोय साईज. आता अशा प्रकारे आपण सर्व डोसे बनवून घेऊयात. झाले की तुम्हाला परत दाखवतो मी कसे डोसे झालेत ते. मंडळी, तुम्ही पाहू शकता आता आपले डोसे व्यवस्थित बनवलेत आपण आता. मंडळी, चला या नाश्ता करायला. आपली डिश झाली रेडी. पाहू शकता तुम्ही. मंडळी, आजचा ब्लॉग इथेच थांबूया. आणि ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा. चला तर भेटूया पुढल्या ब्लॉगला. बाय.